काकांनी खूप छान माहिती दिली. काकांनी एवढी छान माहिती दिली की जे पातळ पाणी आहे किंवा मानगड आहे, या मानगडामध्ये आपल्या लोकांनी खूप कत्तल झालेली आहे. जलनला हत्याकांड काहीच नाही, त्याच्यामध्ये 35,000 लोक मारून टाकली होती, त्यापेक्षा जास्त लोक आपली मारून टाकलेले आहेत. हा काळ होता 1870ला. महाराणा प्रताप जो होता, राणा पुंजा भील हा तर भिल्लांचा वर्ग होता. त्याच्या महाराणा प्रतापला या राणाने जिवंत ठेवलं होतं, त्याला जगवलं होतं. म्हणून त्याची आई म्हणाली की माझा एक महाराणा मुलगा आहे तर दुसरा तू राणा. या राणामुळे त्याचा इतिहास कोणी सांगत नाही. राणी झलकारीबाई कोण होती, दुर्गावती कोण होती, झाशीची राणी आणि ती झलकारीबाई, हा इतिहास आपल्याला लपवला गेला. काका म्हणाले एकच असताना बघ आज आपण इकडे मोहाची झाडं तोडलेली आहेत, पण मध्य प्रदेश, राजस्थान किंवा कंट्या मामाचं गाव आहे तिथे खूप मोठी मोठी मोहाची झाडं आहेत. त्या मोहाच्या झाडाला अजून तोडलं जात नाही. ती मोहाची झाडं कमीत कमी 300-150 वर्षाची आहेत आणि आज ती ठाम तिथे उभी आहेत. तिथे लोक मोहाच्या झाडाची पूजा करतात, कारण त्या मोहाच्या झाडाखाली ज्यावेळी आपली कत्तल झाली लोकांची, आदिवासी लोकांची, ती प्रेत आपल्या काही उरलेल्या लोकांनी जाळून टाकले, गाडून टाकलेले आहेत आणि आज ही पुरावे त्या ठिकाणी भेटतात. म्हणून तिथे लोक त्या जमिनीला पवित्र मानतात आणि त्या मोहाच्या झाडाला खूप मानतात आणि जी पूजा करतात. मोहू हा कल्पवृक्ष आहे. आता कोणताही फांदी किंवा कोणताही इथं भाग फुकट जात नाही. ती माहिती आपण सर्व पुराणात वाचवाल किंवा आपण घरी गेल्यावर हे आपल्या जरी तुम्ही सांगितली का बाबा तिथे आम्ही असं गेलो, आम्हाला असं ऐकायला आलं, ते किती खरं ते किती खोटं. जेव्हा आपण खऱ्या आणि खोट्याचा आपण शोध घेतो तेव्हा बोध होतो आणि तो बोध त्या मुलापर्यंत पोहोचतो आणि मुलं पण सांगतात तर बाबा हे असं कसं आणि ते काय झालं पाहिजे आणि ते कसं होत आहे असं मनात त्यांच्या विचारायला पाहिजे. जर इंटरनेट किंवा पिक्चर किंवा सिरियल किंवा अजून काही ते जरी असलं तरी आपल्या समाजाची माहिती ही आपण आपल्या समाजावर पोहोचवली पाहिजे. कारण मल्हार कोळी समाजाची माहिती दुसरा कोणी पाठवणार नाही, कोणी सेंड करणार नाही. त्यांना काही आपल्या समाजाचं पडलेलं नाही. आणि समाज ज्या आपण समाजात जन्मलो त्या समाजाचं ऋण आहेत. लोक असं म्हणतात की ज्याचा जन्म आदिवासी समाजात झाला तो पवित्र माणूस, त्याला नशीब लागतात. लोक बोलतात तर मला अशी आदिवासी जन्म झाला तर बरा, आणि आपण आपल्या आदिवासी जन्मलो तरी आपली थोडीशी जाणीव नाही, पण जाणीव हळूहळू झालेली आहे. 5वी करतात ना, ते 5वी सोडून सांगतात ना, त्याला पाट्यावर पारका फोडला ठेवतात ना, सांगतात त्या ठाई वाजवून तर आज सांगा हात मारील सांग धावगण पळतोस ना, 5-10 मार्ग सांगतो धावगण येतोस. त्यावेळेस त्याला काहीच समजत नसताना त्या कानात सांगतात की आज सांगा हात मारील तर धावगण पळतोस ना, बस हात मारील तर हा तसा सगळ्याच्या कोणी फरक पडलेला नाही. कसं म्हणजे आपण लहानपणी त्या पोराला शिकवतो, पण जर जसा तो समजदार होतो किंवा शिकण्याच्या जेव्हा येतो तेव्हा त्याला समजवत नाही. तर सांगतो अरे गप तुला काय येतं, तुला फार माहित, या माहित त्या माहित, त्या म्हणून सर्वांचं ऐकून घ्यावं. आणि तुम्हाला मी माझा काहीतरी निश्चित करतोय की माझा एक संदेश आहे, कधीही कुणी आत्महत्या करू नये. ह्या मेसेज मी कमीत कमी भारतभर 10 लाख लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. या कवितेमध्ये माझ्या 2 कविता आहेत, आत्महत्या करू नये. ज्या ठिकाणी जी कविता येते भरपूर त्या ठिकाणी मी टाकतो. आणि आपल्या माणसाने, आदिवासी माणसाने कधीही आत्महत्या करू नये, कारण इतिहास आहे आपला माणूस कधी आत्महत्या करून मेलेला नाही. आणि सांगतात की बाबा पुढचा जन्म भेटेल, काही नाही. आपण इथेच मरायचं आहे, इथेच भोगायचं आहे. हाच स्वर्ग आणि हाच नरक, आणि आपलं जीवन आपण सुखकर करण्यासाठी याच माध्यमातून माझं असं एक प्रयास आहे की आपल्या मल्हार कोळी समाजासाठी चांगली बाजू मांडली तर आपण अँब्युलन्स पण घेऊ शकतो, वाचनाला पण करू शकतो, आपल्या मुलांचा पण सत्कार करू शकतो, ज्येष्ठ नागरिक जे आहेत. कारण आपण पुढच्या वर्षी भेटू वगैरे नाही भेटू, मला 3-4 माणसांचे फोन आले, ते नेहमी येतात. किशोर पाडेकर स्वतः हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. पालघरचे 2 माणसं आहेत ते पण ऍडमिट आहेत. काही आजारी माणसं, त्यांनी खूप इच्छा होते, जे दवाखान्यात आहेत ते उपचार घेत आहेत, तेही आपल्याला सांगतात की मला यायचं आहे. प्रबल इच्छा ते नाही येऊ शकत, पुढच्या वर्षी येतील, त्यांना आपण भेटूया. आणि आपण इथून एक निवड घेऊन जाऊया की पुढच्या वर्षी पण आपण आपल्या मेळाव्याला जाऊ, तो कुठे पण असेल. बळीराम मामाजी आता बोलले की प्रत्येक तालुक्यातील 2 गाड्या, 1 गाडी 2 गाड्या पुढच्या वर्षी कुठे पण मेळावा असेल तर विक्रमगडमधून 2 गाड्या आपल्या टीमकडून देण्यात येईल. आम्ही त्याचे प्रयत्न करू. विक्रममधून 2 गाड्या आम्ही करू.
ज्याची ऐपत आहे, ज्याच्याकडे आर्थिक परिस्थिती आहे, कारण सहज आहे आपल्याकडे 2,000 5,000 पावत्या फाळलेले आहेत, त्यातले चांगली लोक आहेत, त्यातलेच पैसे आपण त्यांना जर दिले तर तो माणूस किंवा तो लोक तिथे, मी आजच्या कार्यक्रमात स्वतः 4 गाड्या सांगितलेल्या आहेत, ती 4 गाड्याची माणसं काही आलेली आहेत, ती माझी टीम आहे, ते माझे लोक नेहमी सहकार्य करतात. मग सर म्हणाले की गर्दी नाही झाली तर चालेल, पण गर्दी पाहिजे, ऐकणारा पाहिजे, घेणारा पाहिजे. आणि हे आपलं जे ज्ञान आहे, आपली जी माहिती आहे, जे आयुर्वेदिक असेल किंवा आपलं जडीबुटी असेल किंवा घरचे काही उपाय असतील, ते उपाय किंवा तो औषध किंवा तो दवा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित झाला पाहिजे. हे धुमश्या ढोलकी बिलकी हा पण एक छंद आहे, तो शिकवला पाहिजे. तर हे बाजूने लोक शिकवत नाही. तारकरीचं चेलं, गुरुचेलं, तारकरी वाढलं पाहिजे, धुमसेवाला वाढलं पाहिजे, तासवाला वाढलं पाहिजे. सर मी काय माझं मतलब काय आहे, आपला ढोलकी नाच करताना ते बरं इकडं माणसाला पंचमध्ये दाखवा. सगळे हॅलो, ज्या लोकांनी ऐकायला पाहिजे होतं ती लोक थांबले नाही, तरी त्यांचे खूप माझ्याकडून त्यांना आभार. मला आज अध्यक्ष केलं, मी ससा अध्यक्ष राहण्याचा टाळतो, मी जिल्हा संघटक म्हणून काम करतो. मी 2-3 ठिकाणी संघटक म्हणून काम करतो. मला संघटक काम करणं खूप आवडतं, पण वेळ पडली तर कुणालाही पण अध्यक्ष केलं जातं. यावरून आज समजलं की त्याच्यापेक्षा मी लहान होतो, वयाला लहान होतो, सर्व बाबतीत लहान होतो. पण मान्यवरांना मी विचारलं, दादा तुम्ही दाखला म्हणून तुम्ही बाबा अध्यक्ष व्हा, पण त्यांनी स्वीकारलं नाही. त्यांना जायचं होतं, शेवटी त्यांनी माझं नाव स्वीकारलं. आणि मी आज तुमच्या समोर इथे जास्त बोललो, कमी बोललो तरी मला माफ करावी, मोठ्यापणे माफी करावी. तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात, बहिणी आहेत, ताई आहेत, दादा आहेत, आणि पुढच्या वर्षी याच संख्येने तुम्ही याल अशी मी आशा करतो. आणि मी बोलता काही वेळाकडे बोललं असेल तर मी माझ्या समाजाकडून, माझ्या परिवाराकडून मी माफी मागतो. थांबतो. जोहार, जय आदिवासी, जिंदाबाद.